एसटी महामंडळाच्या 1,10,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कनिष्ठ वेतन श्रेणीचा कालावधी 3 वर्षांहून 1 वर्ष करण्यात आलाय। कनिष्ठ वेतन श्रेणीत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 1 वर्ष कनिष्ठ वेतन श्रेणीत समाधानकारक काम केलं तर वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होणार आहे। 1 एप्रिल पासून कनिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, काय अधिक माहिती आहे? जी काही आकडेवारी किंवा जे काही स्वरूप पगारवाढीचं वेतनवाढीचं लक्षात घेतलं ते अत्यंत तुटपुंजी पगारवाढ आहे किंवा वेतनवाढ असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। कारण ज्या पद्धतीची जबाबदारी ही एसटीच्या चालक वाहक असतील किंवा कर्मचाऱ्यांवर असते किंवा ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी ही एसटी ओळखली जाते, त्यांच्या कर्मचाऱ्यांना याआधीच खूप कमी वेतन आहे। हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे आणि ज्या पद्धतीची वेतनवाढ यांनी जाहीर केलेली आहे, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। आणि अर्थात या पगारवाढीमुळे कर्मचारी किती समाधानी होणार आणि ते समाधानी नसतील तर मग एसटीच्या कामकाजावर त्याचा निश्चितच परिणाम होणार आणि आधीच तोट्यात असलेली एसटी पुन्हा फायद्यात येणार का, हे सगळे प्रश्नचिन्ह या निमित्ताने पुन्हा उभे राहतात। त्याच्यामुळे दिवाकर रावते यांनी जरी घोषणा केली असली तरी फारसा परिणाम हा कर्मचाऱ्यांवर होणार नाही हे या निमित्ताने स्पष्ट होत आहे। त्याच्यामुळे जी काही वेतनवाढ झालेली आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे असंच सध्याच्या काळात म्हणावं लागेल। नक्की, धन्यवाद अमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।